मस्त असं थोडा थोडा पाऊस पडतोय आणि या पावसाची मजा घ्यायला आपण अजून लांब जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्लॉगमध्ये, ट्रॅव्हल व्लॉगमध्ये, एका नवीन सिरीजमध्ये, एका नवीन कंट्रीच्या सिरीजमध्ये. तर बाहेर असा मस्त पाऊस पडतोय आणि आपण जाणार आहे यावेळेस स्लोवेनियाला आणि जाणार आहे बाईक रोड. तर डिस्टन्स आहे 600 किलोमीटर, जाणं 600 किलोमीटर, येणं 600 किलोमीटर आणि तिथं फिरायचं पण वेगळं. म्हणजे ड्रायव्हिंग तर यावेळेस खूपच होणार आहे. जवळजवळ 1,500 किलोमीटरची ही ट्रिप असणार आहे आणि यावेळेस आपल्यासोबत आहे जराशी एक वेगळी गँग. काय आता म्हणू शुक्रवार आहे आज. नाश्ता वगैरे घेऊन या गाडी जाताना. भाऊने काय काय आणलं बघा, काय आणलं रे? काकड्या आणले. त्या गँगलाच घ्यायला मी आता चाललेलो आहे. त्यांचं रेडी झालेत का नाही ते पण नाही माहिती अजून आम्हाला. आपण आता पहिले जाऊ, आवरू आणि पटकन आपला प्रवास हा सुरू करू. पाहिजे का सुधांशू जाऊ का? अमृत कुठं आहे? करूया की जाऊ का साईराव? जा देवापुढे ठेव ना. एवढा कशाला दिलास? अरे तुझ्या म्हणे द्यायचं सांगायला. हे चालतं देवा देवाच्या नावानं. सुजित साठी रिप्लेसमेंट आहे आपल्याकडे आता. रामकृष्ण हरी. चला गणपती बाप्पा. हमने घर छोडा. मार्शल घ्यायला मी परत आलतो. करण ट्रिपची सुरुवात चांगली झालेली आहे. जाऊन डबल आलेलो आहे. बरं एवढं माहिती ना गाडीची एसी चालू नाही आणि गाडीची ब्रेक लाईट पण लागत नाही. काय विषय नाही. कोडिंग चालू आहे बघ. रडायचं बघ इथं चालू आहे. आके जायचं का मग आता? काय म्हणतो गणपती बाप्पा. अजून काय काय नाही, एसी चालत नाही फक्त. वन्स मोर गणपती बाप्पा वन्स मोर घेण्यात आलेला आहे. ज्योतिबाच्या नावानं. शुक्रवार आहे आज. आपला पहिला काय स्पॉट किती लांब आहे? 530 किलोमीटर. ठीक आहे, आता 6 तास. तर आपला 7 तास लागणार आहे. ओके. आणखी ब्रेक पण घ्यायचे. काय घ्यायचे? ब्रेक लावायला. खराब झालं ना? म्हणजे कुठे घ्यायचं आता? आज कुठं भेटणार तुला? अरे ब्रेक घ्यायचा, पेट्रोल भरायला काहीतरी. ब्रेक विमती ब्रेक घ्यायचा लावायला. वाटलं गाडीला ब्रेकच नाही. एक महिना झालं आमचं प्लॅनिंग चालू आहे. ड्रायव्हर आमचा एवढा नालायक आहे ना, प्रॉब्लेम आता सांगतो. चुकीचा आहे. तुम्ही दुसरा ड्रायव्हर धरला असता ना कोणतरी. आम्ही नसता थोड्या म्हणून बरं फुल टेरिंग बसत नाही. तेवढ्यात बघ की कसा प्रॉब्लेम आला छताचा. भावा ट्रिप तर ट्रिप. अरे ते मनपत बसण्यासारखं फिरायला पाहिजे आता. आता एअरबॅग आधीच खाल्लेला आहे. बघू शकता काय तुम्ही. अरे त्याचा शॉट कसा आता बघ, हवा आली ना ते मस्त हालतं. तर भारी वाटतं. मनपत बसल्यासारखा फील होतो. किती बोलायचं माणसाने. पॉझिटिव्ह. अरे खूप पॉझिटिव्ह. एवढं पॉझिटिव्ह नको राहू रे. चला आता पेट्रोल भरायचं. पेट्रोलला आहे बाई. चला बाई चला. बघू शकता तुम्ही पेट्रोल लागा गाडी फुल झाली. प्राचीन काळातले ब्लॉगर तापले. खोबऱ्याचा आस्वाद नवा पराक्रम मला दिसतो आहे तो. कुणीच एक्सप्रेशन करू शकत नाही असं. निघावली 600 किलोमीटर लांब आणि गाडी बघा. अरे काय ड्रायव्हर बाई असं सांगतो की दुसरं काही प्रॉब्लेम नाही गाडी. आता म्हणला एसी नाही, पण मला तिकडे साईडला बसून नका. टायर बघा, एअर कंडिशन आहे. मला ही लय भारी वाटत. मंडपात बसते भारी वाटते. जॉब गाडीतच बसायचं याच्यामुळे साफ करून घ्या पटकन. बघा एवढा ड्रायव्हर आहे बघा. बघू शकता जास्त खोटाडा ड्रायव्हर आहे. आज पात्र कधी बघायला नव्हता आम्ही. अरे पण हे काय आहे सगळी कुठे? हे काय सर जरा आम्हाला दाखवू दे प्रेक्षकांना. ह्या ज्या लाल बाटल्या दिसतात बॉम्ब बनवला माहित नाही कसं येणार आहे, कसं होणार आहे. ब्लॉग चालू केलाय पण मला नाही वाटत शेवट पात्र
यात सगळं रंग दिसत शिरा शेड बघू शकता. मार्चचे हेडफोन 15 मिनिटाला निघलोय, 15 मिनिटात 15 वेळा थांबलोय. ड्रायव्हरची 1 किलोमीटर मी गेलो नाही. नियम म्हणजे नियम गाणी म्हणताना हात वाजा करायचं नाही, जॅकेट मागे ठेवायचं नाही. अरे काय अजून मित्राच्या बाहेर पडायचं. 1 किलोमीटर आलो ना, 7:30ला निघायचं होतं. 8:30 वाजून 9:45 झालेले आहेत. जरा वर खाली होतो काय आता मला कळतंय लवकर का निघायचं. झुंझुनवाला सोबत कोण येते? राकेश झुंझुनवाला. पुढे स्टाईल बघायची. कसले टायर घाल्या होईल फुल विमानाचा आनंद. मल्टीटास्किंग युजिंग बारिश. गाणं चांगलं लागलं की. अरे स्वप्न मागला इथं ट्रिप चालू व्हायच्या आधी काय आता म्हणू. एअरबॅग फक्त एकच आहे, ती माझ्या साईडला आहे. आख्या म्हणणार मी बसतो तिकडे. एअरबॅग 2.0 ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी माहिती का ती. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय करतो डायरेक्ट असं 1 2 3 डायरेक्ट खाली होता आणि डायरेक्ट असं कव्हर करतो. 1 2 3 टेक 2. तुम्हाला सगळ्या विषय सांगतो काय आला. रेकॉर्ड नव्हतं केलं झाला विषय काय. मला एकच एअरबॅग आहे ड्रायव्हर साईडला. मी म्हणलं ड्रायव्हर साईडला बसतो. म्हटला मागणं एअरबॅग वर आहे बघा. डायलॉग टेक 3 डायलॉग. एअरबॅग एकच साईडला भाऊ, एकच माझ्या साईड. मग मी बसतो त्या साईड. नाही एक एअरबॅग वर हे बघा एअरबॅग. सीन हो गया था. टेक्नॉलॉजी एवढा मास कुठं मांड्या घालून बसली. राकेश झुंझुनवाला. राकेश झुंझुनवाला 2002 साली असं काय बोलायचं. मी आधीच म्हणलं होतं आपल्याला राजू वेगळे गँग असणार आहे 4 दिवस. बेकार विषय झाला सगळं. कॅमेरा चालू ठेवते त्याशिवाय ती येत नाही. ड्रोन पण आपल्याकडे ड्रोन शॉट्स पण बघायला भेटणार. ड्रोन शॉट सगळं शॉट ड्रोनचा सगळा शॉट सुपला शॉट सगळं शॉट बसणार सगळं. बघा ड्रोनचा पायलट इथं बसलाय. ड्रोन थांबा गाडीत उडून दाखव. गाडीत उडून तुम्हाला थांबवा. ड्रोन बघा नुसतं बोलायच तुम्ही. आखे उडून येतो खरं ड्रोन. तू गाडी चालू कसं आहे नाही बॅटरी नाही इथनं पूर्णच बघा डीजे आहे. भाव फक्त वरती नका एअरबॅग खाली. हो बाबा काय नसतं कोण कोण येताना काय गाडी टाकू नका. लय बेकार वातावरण आहे एवढं तुम काय ना. आता हा थांबा आता पायलट तापलंय. थांबा आता तापलंय. आता बघ कंटेंट पुन्हा एकदा ड्रोन उडवण्याच्या 2 शॉट एका वेळी. मा बोलू इनको अभी. राहुलला तापवली काय द्यायची. सॉरी शिवी दिल्याबद्दल सॉरी. निद्रा म्हणतोय रात्री 5 डिग्री. अरे शिवी नाही. थांबा टेक 2 बातमीच लावायच्या आधी जायच्या आधी सगळं काढ. माग मंडपाचा कार्यकर्ता बघा तुम्ही. मंडपाध्यक्ष नाही कार्यकर्ता. हे गाणं आपल्या शुभम भाऊसाठी होऊन जाऊ दे. रेकॉर्डिंग लागले. मला काय मी कसं पण बोलतोय त्यामुळे मला काही. रंगे हात पकडी गई चोरी रंगे हात पकडी गई. मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग पण गाणी बंद झाले सगळे बंद झालेले आहे. काय तर वाचते तुम्हाला आवाज येतोय का. मुझे लगता है कुछ पुस्तक गलत हो गए. येऊ शकतो आवाज तुम्हाला पण काही. टेन्शन मध्ये आले सगळे. थोडी शांतता निर्माण झाली आमच्यामध्ये. काय वाटतंय आवाज काय पुढे
कंटेंट करायच्या नादात आहे आणि काय पाहिजे तुला बाई अरे काय चाललंय बाई पाठून आता दुःखद आवाज यायला आहे भाऊ मला तर काय समजून झालंय काय होतंय काय ड्रोन शॉट घेण्याची वेळ आलेली आहे सिरियस विषय पण गाडी थांबायला तर रोड नाही बघा की काय जागाच नाही थांबायला हेच आहे ना जागा हीच जागा आहे गाडी लय भारी बाबा जागा सॉरी फास्ट थांबवली नाही बघू शकता जागा गावलेली आहे म्हणूनच तो शिवम त्या शेतात गावलेला आहे तो थांबा काय झालंय बघून येतो राहुल तू उगाड रे इकडे तर मग आताच व्हेरिफिकेशन क्लिअर झालेलं आहे अशा तऱ्हेने इमिग्रेशन सक्सेसफुल आज पासपोर्ट होता पासपोर्ट होता पण पासपोर्ट पण बॅगी ते असं झालं की संकेत माहित झालं तिकडे संकेने तर एकदा तर बाय आली पासपोर्ट दे म्हणली ना लगेच बॅग मध्ये पासपोर्ट ठेवला जस्ट इंडियन थिंग्स ब्रो पोलिसवाला काय म्हणला होता काय चाललंय हे म्हणला बाजूला राहुलचा विषय आला आकाशचा विषय घेतलाय हे कुठेतरी कटकतंय टेम्परेचर एकदम टेम्परेचरला बीपी हाय झाला काय कळलं नाही विषय गाडी थांबवली आम्ही गाडी पण घाबरली बॉर्डरवर गाडी काय चालत असतं शिव्या होत राहत्या शिव्या ही कशी फिलिंग्स आहे तो इमोशनल असतं ते लाव रे देसाई काकू काय लावू देसाई काकू ना देसाई काकू असं भाकरी बनवतात सध्या त्यामुळे देसाई मस्त अजित पवार विंड मिल शरद पवार विंड मिल बोलायचं तर खूप काय आहे पण कसं जल है ये हम मगर बघितलं वगैरे खूपच छान वगैरे काय आता काय बोललो होतं माहितीये का मी पण भावाला सायला हरकत करतो पवन चक्क्या बघून घेतो डोळ्यांनी सांगितलंय बोलतो मोबाईल मध्ये कॅप्चर करण्यापेक्षा डोळ्यात कॅप्चर कर आपला साहिल देशमाने आठवण काढीत आम्ही कुठेतरी ट्रिपचा आनंद घेत आहोत साहिल जरी आता आमच्यामध्ये नसला तरी आमच्या आठवणींच्या मध्ये तो कायमच राहील म्हणजे तो गेला नाही कुठे रूम मध्ये तुम्ही करशील आरआयपी तुम्ही तिकडे आरआयपी स्टेटस टाकून मोकळं त्यांच्या आईला काय संबंध आहे काय तू सांगितलं होतं काय संबंध कधी आमचं रानडुकराच्या मागे लागले इथले पेट्रोल पंप पण चांगले आहेत मस्त एक पेट्रोल पंप आहे खूप सारी पार्किंग्स आहे तिथं हॉटेल आहे इंजिन मध्ये ब्रेक ऑइल कमी होतो म्हणून ब्रेक ऑइलचा डबा घेतलाय इथं उशीर झाला आम्ही 10:30 वाजले तर आम्ही अजून व्हिएना मध्येच आहे अजून 5 तासाचा रस्ता आहे आमच्याकडे बघा यांचं काय ऑइल टाकू आपण पटकन नाश्ता वगैरे घेऊन गाडी जाताना भाऊने काय आणलं बघा काय आणलं रे काकडे आणले काकडी केळी काकड्या कुठं आल्या अरे काय अरे मग काकड्या अजून काय अजून बघू दे काय काय आणलंय संकेत आता भयंकर पाऊस आणि आमचा वायपर काम करत नाहीये वायपरला बी साथ देत नाही आपला पाऊस झालेला आहे शुभम गाव 1 2 3 शीटमॅन वायपर मार रे एकदा ड्रायव्हरच बनवून टाकलं मला ज्या टायमिंगला आपण आलोय ना टायमिंग पण भारी कारण लास्ट इयर आम्ही याच टायमिंगला आलो होतो सेम वातावरण होतं थोडंफार पाऊस आणि जे इथलं जे डोंगर वगैरे आहेत ते पण खूप छान दिसतं डोंगरावर पूर्ण दुःख झाल्यासारखं वाटतं आपला करण फोटोग्राफी करतोय जरासा काय फोटोग्राफी टॅलेंट दाखवतोय करण जरासं त्याचं कुठेही जावं असं नेचर आणि त्यात आपलं गाणं पण एवढं भारी लागलं आणि कॅमेरा तुम्हाला दिसत असेल का नाही माहित नाही पण खरंच डोळ्यांना दिसतंय खूप मस्त आहे
पिवळी शिफ्ट दाखव पिवळी शिफ्ट एवढं एक्झिस्ट नाही करणार तेवढं डोळ्याने स्विफ्ट इंडियातले माणसं बघून लय झाले ते आता म्हटलं पंजाब मधले काही पंजाब मध्ये असं पिवळे वगैरे काय झालं कॅमेरा मध्ये काय दिसत एवढं पण रिअल मध्ये असं नाही वेगळं वाटतंय तर वाटतं दिसते मागच्या पोरांनी पहिलेच म्हणलं होतं की आपल्या देशात आहे तोपर्यंत झोपून घ्या तर बघायला चांगलं भेटणार आहे तर त्यावेळेस मस्ती करत होते फुल आणि आता आशे झोपलेत नाईट शिफ्ट करून आले होते दोघंजण आशे झोपलेत आणि आता बघण्यासारखं आहे कारण की पाऊस पण थांबलाय थोडाफार ऊन पण आले मस्त डोंगर पण दिसतात सगळं दिसतंय पण आता सगळे झोपले जो नाईट शिफ्ट नाही करून आला तो पण झोपलाय काय झोपत असतो काय तो कायम झोपेतच असतो पण नाही पण चांगले तू झोपेत आहे तर जरा शांत ते आहे भाई तेवढा दुसरा सुजित आहे सुजित 2.2 तोंड बंद होत भारी वाटत आता सध्या तरी साईडला फेन्सिंग आले म्हणजे मोठे हे आले त्याच्यामुळे काही दिसत नाहीये पण मध्ये आवाजासाठी खाली जर सिटी असली तर हायवेचे आवाज खूप जातात ना त्यासाठी त्याच्यामुळे बघ साईडला सिटी दिसते कंपनी वगैरे तर इथं असंच आहे मस्त साईडला वगैरे डोंगर त्याच्या चारही साईडला डोंगर त्याच्या आत एखादी छोटी सिटी भारी मस्त डुकं बिकं पडतात कुठल्या तरी एका कोपऱ्यावर एखादं घर दिसतं पुष्पा बघ ना अरे पुष्पाच काय आहा संकेत बरोबरच का व्हेजिटेरियन साठी आणलाय काहीतरी फोटो काढ ग बस इथं अरे फिरायला कुठे जायचं तू आलायस कुठं काय माग ती पोरगी सिगरेट मारते टाकायचं 7वा ब्रेक झालाय आमचा 7वा आणि अजून आम्ही पोहोचायला आम्हाला 2 तास आहे अजून पहिल्यांदा जाणार आहे स्लोवेनियामधले ब्लेड या सिटीमध्ये जी की नदी पण आहे तिथं डोंगर पण आहेत आणि चांगली सिटी आहे आणि इथं ओव्हर ॲटिट्यूड फेक ॲटिट्यूड जाऊ दे बिस्किट खुश राहा जा जा फोटो सेशन चालू आहे तोपर्यंत हे बघा गाडीचा डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर्स करून टाकलेला आहे आके गाडी बद्दल काय बोलायचं इकडे गाडी बघ जरा कशी दिसते ठिकाणी आपण आता ड्रोन आहे राहुल एक काम कर फक्त वरती घेईन खाली आण या ठिकाणी ड्रोन उडलेला आपला वर नको घेऊ आबे जास्त घे बस झालं खाली घे सीन बघ माझ्याकडे नाही दिसत सीन मला सिग्नल घे भाऊ खाली हे नको रिस्क नको घ्यायला नाही का आता तुम्हाला एक दाखवतो हातावर कसं येतो बघा आता अरे भाऊ थांब जर कसं आहे आता हा शॉट तुम्हाला नंतर बघायला भेटेल चला बाय बाय चल कारण गाडी उचलते चल
गाणं आहे बाबा मन 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 गाडी घुंगराची गाडी घुंगराची त्यांना माहित नाही एडिटिंग करताना कशी मस्ती होणार. अरे कोण आहे झाला त्यांचा कार्यक्रम झाला गाणं लावा कसं गाण्यांच्या भेंड्या गेली ह्याच्यावर डान्स कर ह्याच्यावर डान्स कर नाही नाही आता काय असं पण बदनाम झालो तुला पण गेम सॉरी आमची एअरबॅग खाली बलात्कारी बलात्कारी हो तू पैसे माझे मला पण मी पण घेणार एक दिवस रोलेक्स रे रुबाब करणार नाही पप्पा म्हणते मला पण पाहिजे रे पप्पाला म्हणते सेकंड हँड घेऊया रे पप्पा गाडी चालवतो शुभम गावसने एकटी शुभम गावसने व्हिडिओग्राफर आकाश देसाई सिंगर गाडी बांधचा आकाश शिंदे आनंद शिंदे हॅलो ओय चले चांगलं चांगलं अरे बाबा आता आठवलं मला हे ह्याच रस्त्याने गेलो. तर आता फायनली आपण 4 वाजता ब्लेडमध्ये पोहोचलेलो आहे. अजून हॉटेलवर जायचं 4 किलोमीटर राहिलेले कारण की ट्रॅफिक लागले सिटीत घुसल्या आणि ते एक गोष्ट चांगली की प्रत्येक असा स्लोपवर छोट आहे. त्यांनी ग्रासचं कटिंग करून नाव वगैरे लिहिलेलं आहे. आता ते नाव काय काय लिहिलं तर काय नाही. इथं कॅम्प लिहिलं आहे मागं सोबेक लिहिलं होतं जे इथं पण लिहिलेलं आहे. आणि अचानक गाडी शांतता झाली नाहीतर गाडीत एवढा आवाज होता की बागेचं काही सिटीत लागले ट्रॅफिक एकदम. इथं आहे ब्लेड कॅम्प गोल्फ इथं गोल्फ खेळायचं. मागं होतं हॉर्स रायडिंग. मस्टँग दिसली होती का सांगते तुला? येस 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 हे बघ डायनोसॉर हा हे एक डायनोसॉर हा बघितलं डायनासोर मारते हे घे ना फोटो का तुला पॅनो पार नाही आतमध्ये जाऊ पण बाहेर तिथं फोटो आम्हाला इथला फोटो. तर फायनली ती गाडी लावलेली आहे. का तुम्ही बाहेर का आलेत? आम्हाला सुद्धा बघताना ती बोलतात की बाहेर एवढी जण गेले नाव. हा का? तर हे हॉस्टेल इथं आम्ही राहणार आहे आणि ते ब्लेड हॉटेल इथे एक छोटासा बार आहे. बार म्हणजे पिझ्झा वगैरे खायला बार आहे. इंग्लिश बोलतो का? हा येतात की इंग्लिश. मी काय म्हणतो प्रोमेनाडाचा फील आपण घेऊ शकतो इथे. ते बघा प्रोमेनाडा बरोबर. तर लास्ट इयर आम्ही हेच हॉटेल बुक केलं होतं. ह्यावेळेस पण परत तेच केलं. हा सेम तोच सेम केला का मग? ब्लेड हॉस्टेल. हा आणि हाच माणूस होता. हा माणूस भारी कोण तो आता जो टाकला गेला ना तो रिसिप्ट. तर इथं गाडी आपण आता पहिलं रिलॅक्स होतो असं नाही का आवरू बिवरू. आख्या फिरायला कुठे जायचे? आख्या फुल तर असलेलं आहे बोल घे. चला चेक इन वगैरे झालेलं आहे. बॅगा घेऊन चालले वरती पण फ्रेश होऊ आणि आता फिरायला नको कारण की 6 वाजले ते ऑलरेडी. नो 5 पावणे 5 झाले. आणि 5 वाजले ठीक आहे. 5:45 वाजले. तर एखादा स्पॉट काढू आपण आणि आता पटकन फिरायला जाऊ.